बारामती कटफळ येथील रेल्वे गेट बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत ही नोटीस रेल्वे गेटच्या समोर देखील लावण्यात आलेली आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती जे बारामती वरून कटफळकडे किंवा पालखी महामार्ग आहे, येथून मोठ्या प्रमाणात लोक हे बारामतीमध्ये येत असतात। साहजिकच 10 ते 15,000 लोक रोजची ये जा आहे बारामतीमध्ये या लोकांना करावी लागते। यामध्ये शाळकरी मुले असतील किंवा अनेक जे एमआयडीसी मध्ये कर्मचारी येथे कामासाठी येत असतात। साहजिकच रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की ही गेट आहे हे बंद करायचं, त्यासाठी नोटीस देखील बजावलेली आहे। ही नोटीस रेल्वे गेट आहे याच्या शेजारी चिकटवण्यात देखील आले आहे, परंतु मोठ्या प्रमाणावरती जो नागरिकांचा येण्या जाण्याचा प्रश्न आहे हा निर्माण झालेला आहे। 2 दिवसापूर्वी देखील येथील अनेक नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती आणि हे गेट बंद करू नये किंवा गेट चं काम होस्तोवर बोगदा मार्ग काढावा अशी देखील मागणी केली होती। साहजिकच मोठ्या प्रमाणावरती लोकांना ये जा करावी लागत आहे आणि हा जर रेल्वे गेट बंद झालं तर साहजिकच लोकांना 6 ते 7 किलोमीटर अंतरावरून फिरून पुन्हा बारामतीमध्ये येण्यासाठी लागणार आहे। यामध्ये शाळकरी मुले असतील किंवा एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी असेल, शेतकरी वर्ग असेल, यांचा मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे। सद्यस्थिती तरी रेल्वे प्रशासनाने जे रेल्वे गेट आहे बंद करण्याचं नोटीस बजावलेली आहे। यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात चिंतेत असल्याचं पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।